तुमच्या दाढीच्या केसावरून कळतो तुमचा स्वभाव. जाणून घ्या खास वैशिष्ट्य. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, दाढीवरून ओळखा तुमचा स्वभाव. जर तुम्हाला पूर्ण दाढी असेल म्हणजेच फुल बियर्ड इमेजमध्ये दिलेली तशी, तर तुमचा स्वभाव जबाबदार, स्थिर विचारांचा, आत्मविश्वास. अशा दाढीवाल्यांना व्यक्ती निर्णय घेण्यास धजावत नाही. नेतृत्व गुण त्यांच्यात सहज दिसतात. गोल कट शेप दाढी म्हणजेच सर्कल बियर्ड दाढी म्हणजे स्वभाव कलात्मक, व्यवस्थित, आकर्षक. हे लोक स्वतःच्या लुकबद्दल जागरूक असतात. सौंदर्याची जाण असते. खाली दाढी वर क्लीन शेप म्हणजेच चिन स्ट्रीप. स्वभाव बिंदास, फॅशनप्रेमी, थोडे हटके. यांचा दृष्टिकोन थोडा बंडखोर पण स्वतःवर विश्वास असतो. स्टबल म्हणजे 3 ते 5 दिवसांची दाढी म्हणजेच स्वभाव स्मार्ट, आधुनिक, मोकळा विचार. हे लोक बॅलन्स राखतात, ना खूप कडक ना खूप बिंदास. लांब व नैसर्गिक दाढी यांचा स्वभाव गंभीर, आत्ममग्न, आध्यात्मिक. हे लोक बाह्य गोष्टीपेक्षा अंतर्मुख जगतात. न्याय मिळवायला उत्सुक असतात. दाढी न ठेवणारे. स्वभाव व्यावसायिक, शिस्तप्रिय, स्पष्ट. यांना नीटनेटकेपणा आणि साधेपणा महत्त्वाचा वाटतो. दाढीचा रंग आणि स्वभाव. जर तुमची दाढी काळी असेल तर ठाम निर्णय घेणारे. जर ब्राऊन दाढी असेल समजूतदार, मोकळ्या स्वभावाचा. पांढरी गंजलेली दाढी असेल तर अनुभवसंपन्न, शांत आणि सल्ला देणारा. दाढीचे प्रकार, त्याचा अर्थ लिहिला. आता आपण यावर उपाय पाहू. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि मानसशास्त्राप्रमाणे. जर तुम्हाला पूर्ण दाढी असेल, फुल बियर्ड, तर मानसशास्त्रानुसार यांचा स्वभाव आत्मविश्वासू, लीडरशिप क्वालिटी असते. ज्योतिषशास्त्रानुसार यांचा सूर्य मजबूत असल्यामुळे हे लोक अधिकार क्षेत्रात जातात. वास्तू मुखकृती दाढीवर प्रभाव करतील. पुरुषांचे वर्चस्व असतील. दर गुरुवार पिवळं वस्त्र परिधान करा आणि सूर्याला पाणी अर्पण करा. गोलकट म्हणजेच यांचा स्वभाव प्रभावशाली, सौंदर्यपूर्ण, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह. ज्योतिष, शुक्र ग्रह प्रभावशाली, कला किंवा सौंदर्य क्षेत्राशी संबंध. वास्तुशास्त्रानुसार आरसे आणि सजावटी वस्तू योग्य दिशेत ठेवा. उपाय, शुक्रवारी पांढऱ्या रंगाचा वस्तू दान करा. चीन स्ट्रॅप यांचा जो स्वभाव असतो बेसिकली स्वतःचा विचार करणारे, नियम मोडणारे, थोडेसे बंडखोर. यांचा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि राहूचा प्रभाव, संघर्षशील जीवन. वस्तू, दक्षिण दिशेला मोकळं ठेवणं गरजेचं. उपाय, मंगळवारी लाल फळं दान करणं आणि हनुमान चालीसा वाचा. स्टबल म्हणजे 3 ते 5 दिवसाच्या दाढीवाल्यांना. हे लोक समजूतदार, काळजी घेणारे, रिलेशनशिपमध्ये बॅलन्स राखणारे. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र आणि बुध मध्यम प्रभावी, भावना आणि विचार बॅलन्समध्ये असतात. पूर्व दिशा स्वच्छ व मोकळी ठेवा. उपाय, चंद्रावरची चांदीचा उपयोग करा. पांढऱ्या वस्त्रात राहा. लांब नैसर्गिक दाढी म्हणजेच आध्यात्मिक, अंतर्मुख, गूढ गोष्टींचा अभ्यास करणार. ज्योतिषानुसार गुरु आणि केतूंचा प्रभाव, आध्यात्मिक मोक्षमार्ग. वस्तूनुसार घरात ईशान दिशा शांत व स्वच्छ ठेवा. उपाय, गुरुवारी हळदीची तिलक लावा. ब्राह्मणाला अन्न द्या. क्लीन शेव म्हणजेच मानसशास्त्र, शिस्तप्रिय, नियमावर चालणारे, व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे. ज्योतिषशास्त्राचा शनी किंवा बुध प्रभावी, प्रॅक्टिकल, कॅल्क्युलेटिव्ह स्वभाव. वास्तू, घरात गडद रंगाचा वापर करा. प्रकाशयुक्त वातावरण ठेवा. उपाय, शनिवार काळे तीळ आणि तेल दान करा. दाढीचा रंग आणि ग्रह संबंध काय असतो तर रंग, ग्रह, व्यक्तिमत्व. उपाय, काळी शनिश्चित गुप्ता शनिवारी दान करा. पांढरी गुरु, अनुभव, शांती गुरुवारी हळद लावा. गड तपकिरी मंगळ, निर्णयक्षम, आक्रमणाला वस्त्र दान करा. गव्हाळ बंधू संयमी, बोलकी, बुधवारी हिरवी मुगदाळ द्या. निष्कर्ष यावरून असा निघतो की दाढी केवळ सौंदर्य नसून ती स्वभाव, गृहस्थी आणि जीवनशैली याचा एक प्रतिबिंब आहे. जर तुम्ही तुमच्या दाढ्यांचे स्वरूप, त्यामागची मानसिक, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय गोष्ट समजून घेतली तर तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठा सकारात्मक बदल करू शकता. मित्रांनो, जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.